शेवटचा टॉपिक हायड्रोकार्बन्सचा, तो काय आहे रे? एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. अगदी सोप्या भाषेत बेन्झिन अशी हेडिंग जरी दिली असती तरी प्रॉब्लेम नव्हता. पण एरोमॅटिसिटी हा कॉन्सेप्ट तुम्हाला जो मी जीओसी मध्ये शिकवलाय, टेक्स्टबुक तुम्हाला हायड्रोकार्बन्स चॅप्टर मध्ये शिकवतो. जीओसी मध्ये खूप डिटेल मध्ये दिलेलं नाही, पण जीओसी मध्ये मी हे ऑलरेडी तुम्हाला गरजेपेक्षा जास्त डिटेल मध्ये शिकवलंय. सो एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स, एरोमॅटिक मॉलिक्युलचं जगातलं सर्वात सोपं एक्झाम्पल काय? बेन्झिन. आणि हे आता आपल्याला व्यवस्थित माहिती पडलंय की बेन्झिन हा एरोमॅटिक आहे. तुम्हाला एवढं पण माहिती आहे सर की एरोमॅटिसिटी म्हणजेच एखादा कंपाऊंड एरोमॅटिक असण्यासाठी काही स्पेसिफिक कंडिशन्स असतात. शेवटच्या 2-3 मुली थोडस तुम्ही फडफड कमी करा, एवढं वाईट बोलेल तुम्हाला मी. स्वतःहून ट्रिप कॅन्सल करून घ्याल तुम्ही. त्यांची फक्त ओके, तर ही गोष्ट लक्षात ठेवा, होल अँड सोल रिस्पॉन्सिबिलिटी माझी असणार आहे. हा ना, तुमच्यासाठी एक स्पेशल माणूस घेईल मी सोबत फिरायला तिकडे, जिथे निघले तिथे मागे, है ना. ओके, का मॉनिटर करण्यासाठी खूप डाऊट आहेत तुमच्यावर. ओके चला, लेक्चर मध्ये पण लक्ष खूपच कमी आहे. ओके, ही गोष्ट रेकॉर्ड पण झाली आता. ओके, तो कंडिशन्स काय काय असतात सर? तर बेसिक माझ्याकडे 3 कंडिशन असतात, है ना. 3 टोटल कंडिशन असतात. सांगेल का कोणी काय काय होतं? जो मॉलिक्युल एरोमॅटिक तो कसा असावा सर? प्लेनर असावा. व्हेरी गुड. त्याच्यामध्ये कम्प्लीट कॉन्जुगेशन असावं, कम्प्लिटली कॉन्जुगेशन असावं. आणि कुठला रूल? अरे वा यार, प्राऊड ऑफ यू. आठवलं ना तुम्हाला? हकल्स रूल फॉलो केला पाहिजे. हा, प्लेनर सोबत नो डाऊट तो मॉलिक्युल कसा पाहिजे? सायक्लिक पण पाहिजे. सो प्लेनर कॉमा सायक्लिक म्हणजे सायक्लिक प्लेनर मॉलिक्युल पाहिजे, कम्प्लीट कॉन्जुगेशन आणि हकेल्स रूल फॉलो केला पाहिजे. तुम्ही मला सांगाल का हकेल्स रूल म्हणजे त्या मॉलिक्युल मध्ये असणारे पाई इलेक्ट्रॉन्सची बेरीज किती पाहिजे? पाई इलेक्ट्रॉनचा जो सम असतो, व्हेरी गुड, 4n+2 एवढा असला पाहिजे. बरोबर आहे ना? ओके, हा, ती ट्रिकचा पार्ट झाला. हे पाहिजे, बरोबर आहे. ओके, मला पहिले तर हे सांगा, पाय इलेक्ट्रॉन म्हणजे काय काय चालतं? व्हेरी गुड, निगेटिव्ह चार्ज चालतो, लोन पेअर चालते, बरोबर आहे का. आणि पाई बॉन्ड म्हणजेच डबल किंवा ट्रिपल बॉन्ड चालतो. अरे लक्षात आलं? एका मॉलिक्युल मध्ये एकाच ठिकाणी 2 लोन पेअर असतील तरी तुम्ही कॅल्क्युलेट फक्त एकच करणार. ट्रिपल बॉन्ड असेल तरी पण तुम्ही एक वेळच काउंट करणार. एक निगेटिव्ह चार्ज, एक लोन पेअर किंवा एक डबल बॉन्ड, त्याचे इलेक्ट्रॉन किती काउंट करायचे? 2. त्याला पाय इलेक्ट्रॉन्स म्हणायचं. जसं की बेन्झीन मध्ये पाय बॉन्ड म्हणजे डबल बॉन्ड किती आहेत? 3 पाय बॉन्ड आहेत, तर पाय इलेक्ट्रॉन किती? 6 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर आहे का. इथे एन ची व्हॅल्यू काय काय चालत असते सर? वेअर एन कॅन बी 0 पण चालतो, 1 पण चालतो, 2 पण चालतो, अँड सो ऑन. म्हणजे पाय इलेक्ट्रॉन किती किती चालतात? तर सर एनच्या ठिकाणी 0 ठेवा, 2 चालतात, कॉमा 1 ठेवा, 4 1 जा 4 + 2 6 चालतात, 2 ठेवा, 10 चालतात. तर असे वगैरे चालतात, 10 14 वगैरे चालतात. बेन्झिन मध्ये किती आहेत? 6. कंडिशन सॅटिस्फाय झाली म्हणजे तो कसा आहे? एरोमॅटिक. बघा एकदा, बेन्झिन प्लेनर दिसतोय, कशावरून ओळखायचा? तर sp2 कार्बन. तुम्हाला आठवलं का? sp2 कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असतं? ट्रायगोनल प्लेनर. प्लेनर असतो ना. ओके, सायक्लिक आहे का? कम्प्लीट कॉन्जुगेशन आहे का? हकल्स रूल फॉलो झाला का? देअरफॉर इट इज एरोमॅटिक. पण एवढं परेशान न होण्यासाठी काय तुम्हाला शॉर्टकट ट्रिक पण सांगितलेली आहे. ओके सर, तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचंय? पाय इलेक्ट्रॉनच्या पेअर, एक एक इलेक्ट्रॉन नाही. आता काय कॅल्क्युलेट करायचं? ते ऑड पाहिजे की इव्हन? ऑड म्हणजे काय? सम की विषम? समजा इंग्रजी मीडियम हा का बे? अच्छा, 1 3 5, बरोबर आहे ना. ओके, ऑड असावं. असं जर असेल तर मॉलिक्युल कसा असतो? एरोमॅटिक, बरोबर आहे ना. सम विषम शब्द नाही, माहिती का? 2 4 6 हे सम आहे, सम संख्या. विषम संख्या म्हणजे 1 3. सो ऑड इव्हनचा कन्सेप्ट आहे ना. इव्हन म्हणजे सम, ऑड म्हणजे, अच्छा, तो मराठी शब्द आहे तो, ठीक आहे. चलो, ट्रिक पण झेपली. चलो, इथे आपल्याला एक्सपेक्टेड हे आहे
की साधेवाले कंपाऊंड आणि अरोमॅटिक मध्ये फरक काय असतो. आता इव्हन दो ते त्या व्हिडिओत नाही दिसणार, जे जे मेन शब्द आहेत ते मी परत पुढच्या स्लाइडवर लिहिन. पण आता आपल्याजवळ हे तुम्हाला दिसतंय, नोट्स मध्ये असणार आहे, तरी वाचून पटापट काढूयात आपण काय काय पॉइंट्स असतात. पहिले जाऊयात आपण अरोमॅटिक कडे. अरोमॅटिकची काय काय खासियत आहे. जर तुम्ही बघाल तर अरोमॅटिक कंपाऊंड मध्ये कार्बनचा कंटेंट जास्त असतो. काय लॉजिक आहे सर. तो पहिला फरक काय, अरोमॅटिक आणि नॉन अरोमॅटिक मध्ये कार्बनचं पर्सेंटेज. मला सांगा 6 कार्बनचा अरोमॅटिक कंपाऊंड घेतला म्हणजे बेन्झिन, तर फॉर्म्युला काय C6H6. आणि एखादा साधा कंपाऊंड घेतला असता तर बघा, हा झाला बेन्झिन आपला, बरोबर आहे ना, C6H6. याच्यात कार्बन पण 6 आणि हायड्रोजन पण. जर मी एखादा साधा कंपाऊंड घेतला असता तर कार्बन किती झाले असते, हायड्रोजन किती झाले असते. आठवलं तुम्हाला फॉर्म्युला आणि अल्केनचा फॉर्म्युला 3 आणि 3 6 7 8 9 10 11 12 13 14. अरे बरोबर आहे की नाही. मला सांगा कार्बनचं पर्सेंटेज पहिल्यात जास्त आहे की दुसऱ्यामध्ये. कारण की याच्यात हायड्रोजन कमी आहेत म्हणजे नो डाऊट कार्बन. याच्यात हायड्रोजन जास्त आहेत म्हणजे रिलेटिव्हली कार्बन. तर कळालं का, पर्सेंटेज ऑफ कार्बन हे अरोमॅटिक मध्ये कसं असतं, जास्त असतं. लक्षात आलं, कोणापेक्षा, अॅलिफॅटिक पेक्षा. पहिला पॉइंट झेपलाय सर्वांना. ओके, दुसरा पॉइंट, दे बर्न विथ सुटी फ्लेम. सुटी फ्लेम म्हणजे काय सर, काजळी येणारे. अच्छा, मला वाटतं कदाचित आपण बोललोय पण ही वाली गोष्ट, बरोबर आहे ना. अरोमॅटिक कंपाऊंड बर्न्स विथ सुटी फ्लेम. सुटी फ्लेम म्हणजे कशी रे बाबांनो, ज्याला काजळी येते, बरोबर आहे ना. जाळलं तर धूर निघतो ब्लॅक कलरचा. हे कुणाची गोष्ट चालू आहे, तारीफ कुणाची चालू आहे, अरोमॅटिक कंपाऊंडची. अरोमॅटिक कंपाऊंड, अरोमॅटिक कंपाऊंडची खासियत चालू आहे. पहिली खासियत, इन जनरल अॅलिफॅटिक आणि अरोमॅटिकला कम्पेअर केलं तर अरोमॅटिकचं कार्बनचं पर्सेंटेज कसं असतं, जास्त. ह्याला काढून टाकतोय, रेफरन्स साठी होतं. पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय, बर्न्स विथ सुटी फ्लेम. नॉन अरोमॅटिक किंवा अॅलिफॅटिक हे कसे जळत असतील, नॉर्मल फ्लेम म्हणजे नॉन सुटी फ्लेम, एवढी काजळी येत नाही. ओके, त्याच्यानंतर पुढे, हे तर डेफिनेशनचा पार्ट झाला. अरोमॅटिक दे आर सायक्लिक कंपाऊंड्स विथ अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड्स. तिथं आपण हकल्स रूल मध्येच पाहिलं. दे आर नॉट अटॅक्ड बाय नॉर्मल ऑक्सिडायझिंग और रिड्युसिंग एजंट. म्हणजे रिएक्टिव्ह आहेत की नॉन रिएक्टिव्ह आहेत, नॉन रिएक्टिव्ह. नॉन रिएक्टिव्ह आहेत म्हणजे स्टेबल आहेत की अनस्टेबल आहेत, व्हेरी स्टेबल. प्राऊड ऑफ यू, व्हेरी स्टेबल. अरे हे खूपच जास्त कशा असतात सर, स्टेबल असतात. व्हेरी जास्तच व्हेरी दिसेल. ओके, हे कसे असतात, व्हेरी स्टेबल म्हणजे नॉन रिएक्टिव्ह आहेत. ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट टाकले यांना काही फरक पडत नाही, जेव्हा अॅलिफॅटिकला खूप फरक पडत असतो साध्यांना. ओके, एवढंच नाही, त्यांच्यामध्ये ऍडिशन रिएक्शन पण होत नाही. आता इथून एक महत्वाचा प्रश्न आला जो इम्पॉर्टंट आहे आपल्या नीट पॉइंट ऑफ व्ह्यूने किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने. फोर्थ बघा, मी काय केलं, एक कंपाऊंड घेतला असाच एवढाच, याच्यामध्ये टाकला Br2 इन द प्रेझेन्स ऑफ CCl4. तुम्ही मला सांगा काय एक्सपेक्टेड आहे. अरे बोलो बोलो, डबल बॉन्ड जाएंगा दोनों साइड में, Br आएगा. अरे बरोबर आहे का, ओके सर, बिलकुल करेक्ट आहे. काय याला ब्रोमिन वॉटर टेस्ट म्हणू, कारण की याचा कलर डिसअपिअर होईल ना, तो रिएक्ट झाला. पण जर मी हेच काम कुणासोबत केलं, अरोमॅटिक कंपाऊंड म्हणजेच बेन्झिन सोबत केलं, याच्यात कितीही ब्रोमिन वॉटर टाकला आणि CCl4 टाकला तर ह्याची रिएक्शन होत नाही. म्हणजे ब्रोमिनचा कलर जात नाही, तो रिएक्टच नाही झाला ना, तसाच राहिला. हा, फेंट होईल. का बरं, याच्यात टाकून डायल्यूट झाला, फेंट होईल पण डिकलराइज होणार नाही. तर बेन्झिन हे नॉर्मल ऍडिशन रिएक्शन पण देत नाही. बेन्झिनचं हायड्रोजनेशन मात्र होतं, ती पॉवरफुल रिएक्शन आहे, त्याचा फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे, पण नॉर्मल ब्रोमिनेशन वगैरे होत नाही. हा पण पॉईंट कळला का एरोमॅटिक कंपाऊंडची खासियत. ओके, चलो शेवटचा. मग बेन्झिन रिएक्टिव्ह नाहीयेत, है ना, नॉन रिएक्टिव्ह आहेत, स्टेबल आहेत. त्यांचं ऑक्सिडायझिंग एजंट KMnO4 किंवा Br2 CCl4 सोबत पण रिएक्शन होत नाहीये. मग हे नेमकं करतात काय आयुष्यात, काहीतरी रिएक्शन देत असतील ना. तर हे जे पण रिएक्शन देतात, ह्या कशा टाईपचे रिएक्शन देतात, सबस्टिट्यूशन रिएक्शन देतात. तर आपला शेवटचा पॉइंट काय होऊन जाईल, दे प्रिफर कशावाले रिएक्शन, सबस्टिट्यूशन रिएक्शन. म्हणजे उरलेल्या चॅप्टर मध्ये आपल्याला हेच शिकायचं की सबस्टिट्यूशन रिएक्शन काय असतात आणि बेन्झिन मध्ये कशा असतात.
दे प्रिफर सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. झेपले का सर्व पॉइंट? ओके, बाकी काही सर्व लर्न करायची गरज नाहीये. हा पण पॉइंट आपल्याला व्यवस्थित लक्षात आला. आता जाऊयात आपल्या बेन्झिनकडे. ह्याची थोडीशी तारीफ मी ऑलरेडी तुमच्या समोर केलेली होती. तारीफ इन द सेन्स माहिती दिलेली होती. काय काय होतं जरा समजून घ्या. बेन्झिनचे बॉन्ड पॅरामीटर्स काढले. मला वाटतं हे अरोमॅटिसिटीच्याच कॉन्सेप्ट मध्ये आपण बघितलं होतं. तर काय काय होतं, तर पहिली गोष्ट इथे थोडासा वेगळा कंटेंट सांगतो, सिक्वेन्स थोडा वेगळा फॉलो करतो मी ऍज इट इज टेक्स्टबुक ने. बेन्झिनचा शोध ज्या सायंटिस्टने लावला त्यांचं नाव होतं केकुले. झाली होती ना चर्चा? मजा आली होती तुम्हाला नाव ऐकून? ओके, सायंटिस्टचं नाव काय होतं? केकुले. केकुले नावाचे सायंटिस्ट होते. त्यांनी बेन्झिनची डिस्कव्हरी केली. तुम्हाला ती स्टोरी पण लक्षात आहे का रे? काय आलं होतं त्यांच्या स्वप्नामध्ये? एक साप स्वतःचीच शेपूट खातोय. लोकांना डाऊट होता की बेन्झिन 6 कार्बनचा आहे, 3 डबल बॉन्ड पण आहेत, पण तो ओपन चेन आहे की सायक्लिक आहे. सायक्लिक इमॅजिनच होत नव्हतं. सायक्लिक आहे ते इमॅजिनच होत नव्हतं. मग त्यांच्या स्वप्नामध्ये आला की एक नागोबा हा जरा कुपोषित आहे, हा स्वतःची शेपूट काय करतोय? खातोय. आता हा नाग स्वतःची शेपूट खातोय. तिथून त्यांना स्वप्न पडलं होतं. चलो काम की बात. अबे पुढे लक्ष द्या. असली नाग तुम्हारे दोस्त है जो तुमने पाल रखे है ना? ओके, है ना? चलो चलो काम की बात है ना, ज्यादा पर्सनल नहीं होते है ना. ओके, केकुळेने याची डिस्कव्हरी केली. अजून महत्वाचं समजून घ्या रे. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, एक्सपेक्टेड होतं की कार्बन मध्ये, मला सांगा कार्बन कार्बनचे सिंगल बॉन्ड किती आहेत? कार्बन मध्ये नाही, बेन्झिन मध्ये सिंगल बॉन्ड किती आहेत रे? सिंगल बॉन्ड वे 3च, असे मोजा. हा, आणि कार्बन कार्बनचे डबल बॉन्ड किती आहेत? जेव्हा सायंटिस्टने अभ्यास केला सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्डचा, तुम्हाला ही आयडिया ऑलरेडी आहे. सिंगल बॉन्ड जास्त लेंथी असतो की डबल? सिंगल बॉन्डची लेंथ जास्त असते, डबल बॉन्डची लेंथ कमी असते. आणि यांच्या व्हॅल्यू पण ज्या लर्न नव्हत्या करायच्या, पण रफली लक्षात ठेवा की सिंगल बॉन्डची जी लेंथ असते ती 154 पिकोमीटर असते, आणि डबल बॉन्डची जी असते ती रफली, आता एक्सपेक्टेड काय होतं? कार्बन मध्ये जे 6 टोटल बॉन्ड आहेत त्यातल्या 3 सिंगल बॉन्डची लेंथ याच्या आसपास सापडावी आणि 3 डबल बॉन्डची लेंथ ह्याच्या आसपास असावी. पण झालं असं की हे दोन्ही बेन्झिन मध्ये नाही सापडलं. बेन्झिन मध्ये ऑल 6 कार्बन कार्बनचे जे बॉन्ड आहेत त्यांची लेंथ इंटरमिडिएट सापडली. दोघांचा ऍव्हरेज रफली किती? 139 पिकोमीटर. मग इथून डाऊट आला की बेन्झिन मध्ये काहीतरी विचित्र होतं, आणि म्हणूनच ऍलिफॅटिक पेक्षा हा अरोमॅटिक वेगळा असतो. हे वेगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत ना त्या का आहेत? तर ह्या याच्यामुळे आहेत. तुम्हाला माहित आहे बेन्झिन मध्ये एक फिनॉमिना होतो ज्याला आपण काय म्हणतो? रेझोनन्स. म्हणजे हा बेन्झिन खरा आहे का? नाही. ह्याचं दुसरं रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढतो. हा बेन्झिन खरा आहे का? नाही. हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आहेत. ह्याचं रिअल स्ट्रक्चर काय असतं? आणि रेझोनन्स हायब्रिड मध्ये बरोबर बघा, सिंगल बॉन्ड असता तर लेंथ जास्त पाहिजे होती, डबल बॉन्ड असेल तर लेंथ कमी पाहिजे होती. हा बरोबर 1.5 सारखा बॉन्ड असतो, म्हणजे सिंगलही नाही, आणि म्हणून सिंगल बॉन्ड पेक्षा कमी आणि डबल बॉन्ड पेक्षा इन बिटवीन त्याची लेंथ सापडते. तर लक्षात आलं का? ह्या रिअल स्ट्रक्चरला आपण काय म्हणत असतो सर? रेझोनन्स हायब्रिड. आणि हेच काय असतं? रिअल असतं. बाकी तर नकली स्ट्रक्चर आहेत. बरोबर आहे का? ओके, एवढंच नाही, बेन्झिनची काही खासियत जी आपण मागच्या स्लाइडवर पण शिकली होती. एक नॉर्मल अल्किन आणि बेन्झिन मध्ये काही थोडे थोडे फरक आहेत. अल्किनची जर तुम्ही डायल्यूट अल्कलाइन केमेनोफोर सोबत रिएक्शन केली तर बेअर्स केमेनोफोर टेस्ट होते. आठवलं का? बेअर्स केमेनोफोर टेस्ट. बेन्झिन ही रिएक्शन देत. ब्रोमिन वॉटर टेस्ट अल्किन देतात, बेन्झिन देत नाही. जर तुम्ही ऍसिडिक एस्ट्रो ऍड केलं म्हणजे तेच 40% H2SO4, 1% HgSO4, अल्किन रिएक्शन देतात पण बेन्झिन रिएक्शन देत. त्याचे सर्वांचे रिझन काय आहे? बेन्झिन रेझोनन्स असतो, त्याचा डबल बॉन्ड स्टेबल आहे. लक्षात आलंय? चलो, तर हा पण पॉइंट तुम्हाला लक्षात आलाय. ओके, मग परत हा कंटेंट एनसीईआरटीत नाहीये पण महाराष्ट्र टेक्स्टबुक मध्ये आहे. प्रूफ आपण आज जसं बोललो ना ते केकुळेवालं, तर तसे प्रूफ्स. काय प्रूफ्स आहेत? की बेन्झिन हा सायक्लिक असतो. ही सुरुवातीची गोष्ट आहे, आता सर्व जगाला माहिती आहे, पण तेव्हाचे प्रूफ्स आहेत. आता काय झालं,
बेन्झिन घेतला, प्रूफ म्हणजे काय, आपल्याला रिएक्शन करून दाखवायचे असतात, असं तोंडी बोलून चालत नाही. मग यांनी काय केलं, बेन्झिन मध्ये ही रिएक्शन पुढे येणार आहे, आता आधीच सांगतो, ह्यांनी ब्रोमिन टाकला इन द प्रेझेन्स ऑफ FeBr3, असं वालं रिएक्शन करवली. आणि ही वाली रिएक्शन करवली तर ह्यांना एकाच प्रकारचा प्रोडक्ट भेटला आणि असा भेटला. रिएक्शन कशी होती 5 मिनिटांनी प्रॉपर सांगणार आहे, आता फक्त अग्री करा, पुढे चला. ब्रोमोबेन्झिन भेटत असतो. जर हा, मला पहिली तर गोष्ट ही सांगा, बेन्झिनचे 6 कार्बन वेगळे आहेत की डिटो सेमच आहेत? सर्व 6चे 6 सेमच आहेत. मग इथे जरी ब्रोमिन लावला तर नाव काय होईल, ब्रोमोबेन्झिन. मी एक वेगळा मॉलिक्यूल काढला असता आणि इथे ब्रोमिन लावला असता, काय हा वेगळा आहे का रे? सेमच आहे ना, टिल्ट केल्यासारखं दिसतोय. तर ह्या काही गोष्टी झाल्या. म्हणजे तुम्ही जेव्हा बेन्झिनचं ब्रोमिनेशन केलं, कसं होतं थोड्या वेळात सांगणार आहे, तर तुम्हाला काय झालं, ओनली 1 आयझोमर भेटला, म्हणजे ब्रोमोबेन्झिनच भेटला. जर हा ओपन चेन असता असा तर काय झालं असतं समजून घ्या. जर इथे ब्रोमिन आला तर 2 ब्रोमो झाला असता, इथे आला असता तर 3 ब्रोमो, इथे आला असता तर 4 ब्रोमो, असं झालं असतं ना. तर ह्याचे मल्टिपल प्रोडक्ट आले असते, त्यांचा किती आलाय, फक्त एकच. हे लक्षात आलंय का? ओके. एवढंच नाही, ह्यांनी दुसरा प्रूफ काय दिला, बेन्झिनचं कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन केलं. काय ऍड करू सांगा बरं, इन द प्रेझेन्स ऑफ 3 लोकांची नावं सांगा, निकेल, प्लॅटिनम, पॅलेडियम. सोबत कंडिशन काय द्या, हिटिंग. असं केलं तर काय होत असतं सांगा, डबल बॉन्ड तुटतो आणि त्याच्या दोन्ही साईडला काय ऍड होत असतो, हायड्रोजन. तुम्हाला काय भेटतो, सायक्लोहेक्झेन. जर हा ओपन चेन असता तर तुम्हाला हेक्झेन भेटला असता, तुम्हाला सायक्लोहेक्झेन भेटला, याचा अर्थ हा कसा होता, सायक्लिक. एव्हिडन्सेस कळाले का? ब्रोमिनेशन केलं तर एकच ब्रोमिनेशन प्रोडक्ट भेटला. ओपन असता तो 1 ब्रोमो वेगळा असता, 2 ब्रोमो वेगळा, 3 ब्रोमो वेगळा, आणि सायक्लोहेक्झेन भेटला, याचा अर्थ हा सायक्लिकच आहे. तर हे 2 साधेवाले सोपेवाले एव्हिडन्सेस आपल्याला भेटलेले आहेत. केकुळे स्ट्रक्चरवर ऑलरेडी डिस्कशन झालंय, जे मी पहिल्या स्लाइडवर सांगितलं तेच केकुळेचं डिस्कशन होतं. काय होतं केकुळे स्ट्रक्चरचं डिस्कशन, की बेन्झिन मध्ये ना, अरे ते तर स्टोरी आहे, ते लिहून याल एक्झाम मध्ये. एक्झाम मध्ये आलं ना, डिस्क्राईब केकुळे स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन, तुम्ही लिहाल केकुळे एका दिवशी झोपला, मग त्याच्या स्वप्नात साप आला. ना ना ना, अबे ती स्टोरी आहे. आता तुम्हाला ती पण असेल ना, आर्किमेडिसची स्टोरी माहितीये का? आर्किमेडिस युरेका युरेका म्हणत तसाच पळत होता है ना. ओके चलो. म्हणजे ते अंघोळीसाठी पाण्यामध्ये गेले, त्यांच्या डोक्यात आलं की यार अशा काही गोष्टी, जसं की आता मला काय करायचंय, ए पाऊचचं काय करायचं, व्हॉल्यूम काढायचंय, बरोबर आहे ना. आता मी याला 4/3 पायर क्यूब थोडी लावू शकतो, हा ना तर स्क्वेअर आहे ना ते चपटा चुपटा कसा तरीच आहे, बरोबर आहे. तर याचं व्हॉल्यूम कसं काढायचं, तर त्याच्यावरती रिसर्च चालू होता खतरनाक लेवलला. लोक म्हणायचे ज्या गोष्टीचं व्हॉल्यूम काढायचंय त्याला पिघळवा, त्याचा स्पेअर बनवा. म्हणजे काय, सपोज आता याचा मला व्हॉल्यूम काढायचं, मी याला काय करेल, मेल्ट करून टाकेल, ह्याचा स्पेअर बनवेल आणि मग त्याचं व्हॉल्यूम काढेल 4/3 पायर क्यूब. प्रत्येक गोष्टीला स्पेअर, तुमचं व्हॉल्यूम काढायचं, तुम्हाला काय पिघळून गोल बनवायचं, बरोबर आहे ना. अरे बात को समजो, हर चीज का ऐसा पॉसिबल नाही आहे, बरोबर ना. काही लोक म्हणले त्यांचे स्क्वेअर बनवा, क्यूब, क्यूबचं व्हॉल्यूम काढता येतं, A × A क्यूब. तर तुमचा क्यूब कसा बनवायचा, कम्प्रेस करून टाकायचं, काय करायचं, बरोबर आहे ना. तर त्यांनी म्हणलं काय करा, एका टब मध्ये पाणी घ्या, पूर्ण एकदम कट टू कट भरून, बरोबर आहे. त्याच्या साईडला एक पातेलं ठेवा, म्हणजे ते पाणी खाली नका पडू, पातेल्यात पडू, ह्यांना उचला आणि त्याच्यात टाकून द्या. कट टू कट भरलेलं होतं ना, जेवढं पाणी बाहेर येईल तेवढे यांचं व्हॉल्यूम आहे. तो असं काय ते उडून ते नाही लिहायचं ना. आर्किमिडीज प्रिन्सिपल मध्ये ते लिहिता का, आर्किमिडीज रस्त्याने पळत होता, युरेका युरेका, तसंच आंघोळ करता करता नाही. केकुळेचं स्वप्न नका लिहू, हे लिहून या एक्झाम मध्ये. केकुळेच्या स्ट्रक्चर मध्ये असं लिहायचं की बेन्झिन हा सायक्लिक आहे, ऑल 6 कार्बनचे बॉन्ड आहेत, त्यांची बॉन्ड लेंथ किती सापडली तुम्हाला, 139. हे लर्न नाही केलं तरी चालेल, तसे लिहायला नसतं विचारत, एवढी पिकोमीटर अंदाजे सापडली. हे आणि अजून एक याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर असतं आणि रिअल स्ट्रक्चर रेझोनन्स हायब्रिड असतं, बाकी काही लिहायचं नाही. ओके चलो. त्याच्यानंतर परत कॉन्सेप्ट आला कशाचा, स्टॅबिलिटी. पटापट सांगा, बेन्झिन स्टेबल का आहे, रेझोनन्स. तर तुम्ही हे सांगाल स्टॅबिलिटी ऑफ, क्या हुआ, रेड हो गया, अच्छा रेडिश शेड मध्ये आले काय,
कलर ब्लाइंडनेस तर नाही ना मला? नाही नाही, हे फेंट ब्लॅकच आहे किंवा ग्रीनिश शेड आहे त्याच्यामध्ये. हे आणि हे दिसतंय ना, हे तर मी ऑलरेडी यूज केलंय है ना. तो जो तिथला ब्लॅक होता ना, तुम्ही कलर ब्लाइंड आहे. हल्ले का तू? हे कर्टन्स मुळे इफेक्ट येते थोडासा, एवढा लोड घेऊ नका. तुम्हाला दिसतंय ना पुरेसा आहे ना. व्हिडिओ क्या मैं अलग बना लेगा, घर पे भी सेटअप है ना. एक 2-2.5 लाखाचा बोर्ड घरी लावलाय मी. रेकॉर्डिंग करणं होत नाही, गोष्ट वेगळी. चला काम की बात. समोर लक्ष द्या ना. तुमची काळजी करा, माझी नका. स्टॅबिलिटी ऑफ बेन्झिन ड्यू टू, येस व्हेरी गुड, ड्यू टू रेझोनन्स. रेझोनन्स मध्ये अरे बघा काय होत असतं, आपण थोड्या वेळापूर्वी बोललो. अरे पुढे लक्ष ठेव रे. याच्यामध्ये मी टाकला सर ब्रोमिन इन द प्रेझेन्स ऑफ CCl4. काय झालं होतं रे? दोन्ही साईडला कोण ऍड झाला होता? ब्रोमिन ऍड झाला होता, बरोबर आहे ना. हा डबल बॉन्ड अवेलेबल होता म्हणून रिएक्शन झाली. मला सांगा हा डबल बॉन्ड नसताच तरी रिएक्शन झाली असती का? नाही झाली असती. डबल बॉन्ड आहे म्हणून झाली. डबल बॉन्ड आहे प्लस अवेलेबल आहे. आता मी काय केलं, इथे हे अजून 2 डबल बॉन्ड केले. आता ही वाली रिएक्शन होणार. रिझन, हे डबल बॉन्ड आहेत तर सही पण अवेलेबल नाही. हा डबल बॉन्ड इकडे जातोय, इथे अवेलेबल आहे का? हा वाला इथे जातोय, अवेलेबल आहे का? हा वाला इथे जातोय, अवेलेबल आहे का? ते आपली पोझिशन चेंज करत आहेत. पोझिशन चेंज केल्यामुळे रेझोनेटिंग स्ट्रक्चर बनत आहेत आणि तो बॉन्ड एका ठिकाणी नाहीच आहे, तो फिरतोय म्हणून तो कसा आहे? स्टेबल आहे. तर रेझोनन्स मध्ये असल्यामुळे ह्याला काय आहे? स्टॅबिलिटी आहे. याच्यात पण काय खूप सारा कॉन्टेंट डिस्कस करायचा नव्हता. बेन्झिन स्टेबल का आहे तर ड्यू टू रेझोनन्स स्ट्रक्चर्स किंवा रेझोनन्समुळे तो स्टेबल आहे. तो एवढाच होतं त्याच्यात. परत आता बेन्झिन तयार कसा करायचा सर? हा ना, हे तर झालं बेन्झिनचं इंट्रोडक्शन. अरे 2-3च मेथड आहेत, काय टेन्शन नका घेऊ. त्यातली एक मेथड फिक्स एक्झाम मध्ये येतच असते. तो बेन्झिन बनवायचा कसा? तर पहिले तर आपण कशाचे बघत असतो मेथड? इंडस्ट्रीयल वाले. आणि मग आपण जात असतो कुठे? लॅब वाले. इंडस्ट्रीयल सोर्स तेच आहेत जे हायड्रोकार्बनचे कॉमन सोर्सेस आहेत. कोण कोण रे? कोलटार म्हणजे डांबर, बरोबर आहे. त्याच्यानंतर पेट्रोलियम, हेच सोर्सेस आहेत. फक्त बेन्झिनच नाही, बेन्झिन सारखे अजून पण एरोमॅटिक कंपाऊंड कुठून भेटत असतात आपल्याला? कोलटार आणि पेट्रोलियम मध्ये. हे कशाने सेपरेट करतात? असा शब्द मला वाटतं आधी झाला होता. यस व्हेरी गुड, आठवलं त्याला. सेपरेटेड बाय. सेपरेटेड बाय. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन काय असतं? एका बॅचला शिकवलं होतं, दुसऱ्या बॅचला नंतर शिकवलं जाईल. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन कशावरती बेस असते रे? प्रॉपर्टी वेपर्स वरती की बॉइलिंग पॉइंट्स वरती? प्रत्येक मॉलिक्युलचा बॉइलिंग पॉइंट हा सेम असतो की वेगळा? मग ज्यांच्या त्यांच्या बॉइलिंग पॉइंट नुसार आपण बॉइल करून त्यांना सेपरेट करून घेऊ शकतो. तर नॅचरल सोर्सेस काय परत एकदा सांगा? इंडस्ट्रियल सोर्सेस कोलटार, पेट्रोलियम प्रोडक्ट्स, बरोबर आहे ना. ओके चलो, म्हणजे तेच फॉसिल फ्युल्स पासून जे आलेले आहेत ते वाले, बरोबर आहे ना. ओके चलो, आता आले कुठले? लॅब मेथड्स. पहिली मेथड आहे फ्रॉम इथाईन. इथाईनच्या मदतीने तुम्ही काय करू शकता? बेन्झिन बनवू शकता. काय होत असतं समजून घ्या. तुमच्याकडे 3 इथाईनचे मॉलिक्यूल असतात, 3 इक्विव्हॅलेंट, 3च असतात असं गरजेचं नाही, 3 पण. याला तुम्ही रेड हॉट एफई ट्यूब मधून पास करत असता. रेड हॉट एफई ट्यूब म्हणजे एक लोखंडाची नळी आहे, त्याच्यात तुम्ही खूप सारा इथाईन भरला. इथाईन तर गॅस असतो ना, 2 कार्बनचा तो गॅस आहे. म्हणजे तुम्ही काय केलं? एक ट्यूब आहे आपल्याकडे, कशाने बनलेली आहे? लोखंडाने. लोखंडानेच का हो? लोखंडानेच. दुसरा मेटल चालणार नाही, कारण की लोखंड इथे ऍज अ कॅटलिस्ट पण काम करतो, रेट ऑफ रिएक्शन फास्ट होते. रेड हॉट झाला एवढा गरम, अरे तो नाही लोहार जेव्हा शेप द्यायचा असतो, रेड हॉट करून मग त्याला एवढं जास्त तुम्ही हॉट केलंय. इकडून तुम्ही कुठला गॅस पास केलाय सांगा? इथाईन. इथाईन गॅस पास केला. इकडून तुम्हाला बेन्झिन भेटतोय. 100% कन्वर्जन नसतं, पण इकडून काय भेटतोय? बेन्झिन. इधर से आलू डालो उधर से सोना निकलेगा, इधर से इथाईन डालो उधर से बेन्झिन निकलेगा. ऍक्च्युअली ती क्लिप कट करून लावली होती, माहित आहे ना तुम्हाला. ते असं नव्हते बोलले, ते आहेत सो कॉल्ड जे नाव दिले ते XYZ पर्सनला, पण
है ना. हा, त्याच्यामुळे भंग नाही करायचं, उचलून नाही दिलं आपल्याला, है ना. ओके चलो, आचारसंहिता भंग नाही केली आपण नाव नाही घेतलं. चला काम की बात. आता होत काय असतं रे, होतं असं की या रिॲक्शनला म्हणतात ट्रायमरायझेशन. पॉलिमर बनणं म्हणजे एक मोनोमर अनेक वेळा येणं. ट्रायमरायझेशन म्हणजे 3 मोनोमर एकत्र येणं. नेमकं काय होतं तर ते पण बघा, है ना. हे आलू से सोना कसा बनतो ते बघा. काय होत असतं, एक इथाइन आहे CH ट्रिपल बॉन्ड CH. पुढे पुढे लक्ष द्या. एक इथाइन आहे CH ट्रिपल बॉन्ड CH. बॉन्ड थोडेसे सरळ करू, बरोबर आहे. अजून एक आहे CH ट्रिपल बॉन्ड CH आणि अजून एक आहे इथे CH ट्रिपल बॉन्ड CH. हे 3 आहेत. जास्त असा फिरतो थोडासा, नाही ठीक आहे, असंच दाखवला पाहिजे. ठीक आहे, फरक नाही, नंतर कव्हर अप करून घेतो. बघा होतं काय, इथाइन अपने आप में ठीक ठाक स्टेबल आहे, पण तुम्ही कशातून पास करताय, रेड हॉट Fe ट्यूब. टेम्परेचर काहीतरी होत असेल ना, 1000 डिग्री सेल्सिअस, 700 डिग्री सेल्सिअस. हा मॉलिक्यूल एनर्जी जर दिली तर अनस्टेबल होईल. कुठलीही गोष्ट अनस्टेबल केली तर ती स्वतःहून काय बनायचा प्रयत्न करेल, स्टेबल बनायचा प्रयत्न करेल. असंच होत असतं ना. मग हा मॉलिक्यूल स्टेबल बनायचा प्रयत्न करतो. इथला एक डबल बॉन्ड इथे शिफ्ट होतो, पण याचे ऑलरेडी किती बॉन्ड होते, 4 होते, 5वा बनेल. शक्य आहे का, हा बॉन्ड पुढे जाईल. ह्याचे 5 शक्य आहेत का, ह्याचा ऑलरेडी एक कमी झालाय का, हा बॉन्ड पुढे जाईल. अरे झेपलं का तुम्हाला. अरे सर नेमकं काय झालं बघा. बघा मी आधी CH लिहून घेतो. हा एक CH होता, ह्याला इकडे डबल बॉन्ड CH उरलाय, खरंय का. हा एक CH होता, ह्याला इकडे एक डबल बॉन्ड CH उरलाय आणि इथे एक CH होता, त्याला डबल बॉन्ड CH उरलाय. आणि मध्ये काय बनलं रे, इथे एक सिंगल बॉन्ड, इथे एक सिंगल बॉन्ड, इथे. जरा नीट बघा काय आहे, तिरपा झाला पण बेन्झिनच आहे ना, तो लक्षात आलं ना. तर याच्यापासून काय भेटत असतो, बेन्झिन भेटत असतो. रिॲक्शन कशी झाली झेपली का तुम्हाला, प्रायमरायझेशन काय झालं. हा क्वेश्चन फिक्स येत असतो कशामध्ये, आपलं नीट मध्ये, सीईटी मध्ये, कुठल्या एक्झाम मध्ये. पण इथे थांबत नाही, याच्या पुढे पण रिॲक्शन न्यायची असते. पण तुम्हाला बेन्झिन रेडीमेड देत, ते म्हणतात की तुम्ही इथाइनला रेड हॉट Fe ट्यूब मधून पास केल्यावर जो बनतो त्याची रिॲक्शन आहे. म्हणजे कुणाची रिॲक्शन आहे, असं असतं. तर तिथे विचारतात, बाकी याचा काही दुसरा चान्स नाही. ही झाली एक मेथड. दूसरी मेथड, आ रहा कुछ नहीं, भूख वूख कुछ नहीं, लगता रहेगा. ओके चलो पुढे 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 लक्ष द्या. फ्रॉम सोडियम बेन्झोएट. कशापासून बनवायचं आता, सोडियम बेन्झोएट पासून बनवायचं. चला मेथड ऑफ प्रिपरेशन 2-3 तेवढं व्यवस्थित शिकवू द्या. अरे काही मुलांनी डिकार्बोक्झायलेशनचे क्वेश्चन बघितले होते, इथे शिकायला भेटेल आपल्याला ती वाली रिॲक्शन, बरोबर आहे. आता काय होतं समजून घ्या. पहिली गोष्ट, हे नावं कसे येतात ते पण तुम्हाला शिकायचंय. जर मी तुम्हाला CH3COH असं लिहून दिलं, बरोबर, याचं नाव काय होईल, कार्बोक्झिलिक ऍसिड. IUPAC मध्ये हा, तुम्ही लयच भारी हा ना. इथेनॉइक ऍसिड. अरे 2 कार्बनच्या ऍसिडला काय म्हणायचं, इथेनॉइक ऍसिड. ऍसिड आहे म्हणजे आयुष्यात काय लूज करेल, H+ लूज केला तर का मायनस उरेल. आता त्याला इथेनॉइक ऍसिड नाही म्हणत, त्याचा आयन आहे ना तो. तर हे ऑइक ऍसिड काढतात आणि OH असं लावतात, त्याला म्हणतात इथेनॉइक, बरोबर आहे. प्रोपॅनोइक ऍसिडचा H+ काढला तर काय म्हणायचं, प्रोपॅनोएट. ब्युटॅनोइक ऍसिडचा ब्युटॅनोएट. बेन्झोइक ऍसिडचा बेन्झोएट. बेन्झोनोएट नाही म्हणायचे, काय म्हणायचं, बेन्झोएट. म्हणजे सोप्या भाषेत बेन्झोइक ऍसिड म्हणजे असंच का रे, बेन्झिनच्या पुढे C डबल बॉन्ड O H. हा बेन्झोइक ऍसिड आहे, ह्याचा H+ काढून टाकला तर आता काय उरला, हा बेन्झोएट. काय उरला, हा बेन्झिनचा बेन्झोएट. एवढं नाव कळालं का. आता इथे मायनस चार्ज आहे ना, ह्याला स्टेबिलिटी देण्यासाठी काय लावलं, सपोज सोडियम Na+. आता या नावाच्या पुढे सोडियम लावायचं. नाव काय झालं, रिएक्टंट. झेपला का, नाव कसं आलं कळालं का. ही गोष्ट माहिती नव्हती म्हणून एक्झाम्पल दिलं. कार्बोक्झिलिक ऍसिडचा जर तुम्ही H+ काढला तर त्याला कार्बोक्झिलेट म्हणतात. इथेनॉइक ऍसिड इथेनॉइट, प्रोपॅनोइक ऍसिड प्रोपॅनोइट, बेन्झोइक ऍसिड सोडियम बेन्झोएट. रिएक्टंट कळाला का. ओके, याला तुम्ही काय करत असता, रिएक्शन करत असता सोडा लाईम सोबत. सोडा लाईम म्हणजे काय, NaOH इन द प्रेझेन्स ऑफ CaO. ह्याला लाईम म्हणतात, क्विक लाईम. आणि हा सोडियम हायड्रॉक्साईड, म्हणून याला काय म्हणतात,
सोडा लाईम या मिक्सचरला. अजून महत्वाचं सीओ काय वाचवलेला? कॅल्शियम ऑक्साईड, बरोबर आहे का? ह्याला क्विक लाईम पण म्हणतात, ऐकलं होतं ना? ओके, विसरले पण होते ना? ओके, खोटं बोलू नका, आहे ना? CaO क्विक लाईम, बरोबर आहे. क्विक लाईमचा या रिएक्शन मध्ये काहीही रोल नसतो, तो एक डिहायड्रेटिंग एजंट आहे. कसा एजंट आहे? काय काम करत असेल आयुष्यात? पाणी काढून टाकत असेल, बरोबर आहे ना? तो ना अक्षय कुमार अपने को तो पाणी, बरोबर आहे ना? तर हा डिहायड्रेटिंग एजंट आहे. याचं काम काय आहे? पाणी काढून टाकायचं, बरोबर आहे. डिहायड्रेटिंग एजंट आहे. का बरं? जास्त समजून लई मार खाल्ला. NaOH जो असतो ना, तो हायग्रोस्कोपिक इन नेचर असतो. काय शब्द असतो? हायग्रोस्कोपिक. पाणी ऍब्झॉर्ब करतो. प्राऊड ऑफ, आठवलं का? ओके, म्हणजे ऍब्झॉर्ब्स मॉइश्चर स्लॅश पाणी, बरोबर आहे ना? पाणी किंवा मॉइश्चर ऍब्झॉर्ब, म्हणजे हवेत जरी ठेवला NaOH, अरे NaOH तुम्ही लॅबमध्ये बघता लिक्विड, बरोबर आहे? तो लिक्विड बनवलेला असतो. प्युअर मध्ये NaOH हा सॉलिड असतो. NaOH ना टॅबलेट बिब्लेट भेटतात त्याचे. मग त्याच्यामध्ये जर तुम्ही पाणी टाकलं जरी नाही ना, तर हवेत मॉइश्चर आहेच, तो घेतो. आणि या रिएक्शन मध्ये पाण्याची गरज नसते. मग याने जर पाणी ओढून घेतलं तर ते काढून घेण्यासाठी काय वापरला जातो? हवाला एजंट वापरला जातो. एवढंच आपलं. ओके, रिएक्शन ट्रिकने करायची. ट्रिक काय आहे? हा वाला कंपोनंट काढून टाकायचा. काय बाहेर गेलं सांगा? Na किती आहेत? 2. कार्बन किती आहेत? ऑक्सिजन किती आहेत? नाव वाचा. 3 आहेत बे गोळे, नीट मोज. अरे झेपलं का? सोडियम कार्बोनेट. अबे उरलं काय? इथला एक बॉन्ड गेला, H उरलाय का? बेन्झिन बनला का? बेन्झिन. झेपली रिएक्शन व्यवस्थित. काय काय? हा, याला वॉशिंग सोडा म्हण ना. तो जाऊ दे, सोडियम कार्बोनेट तो जाऊ दे. आता इथे लक्ष ठेव. अरे झेपलं काम. काय काय झालं? सोडियम बेन्झोएट फूड प्रिझर्वेटिव्ह याच्यासाठी, कारण की ऍसिड आहे शेवटी. ऍसिड टाकला तर तिथे मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो होणार त्याच्यासाठी, आणि तो आपल्याला हार्म करत, म्हणजे सोडियम बेन्झोएट खाल्ला तर तुम्ही मरत नाही. वाचता. चलो पुढे जायचं का? इथे तुम्हाला एक गोष्ट शिकायला भेटली. थांबे, मला सांगू दे आधी काय सांगायचं. थांब, नाही जाएगा. ओके ओके, एक रिएक्शन सांगायची मला, ती व्यवस्थित सांगू द्या. हा, मग संपलं. एक रिएक्शन फक्त अजून. खूप घाई, खाली बसत बसत जा तिकडे. NaOH इन द प्रेझेन्स ऑफ CO. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. या रिएक्शनला डिकार्बोक्झायलेशन पण म्हणतात. सांगा मला ट्रिक काय होती आत्ताची? हा वाला अख्खा सेटअप काढून टाकायचा याच्यासोबत, बरोबर आहे का? काय बाहेर गेलं सांगा? Na2CO3. उरलं काय? RH. RH म्हणजे काय? अल्केन का? तर ही मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन्स पण आहे. मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन्स म्हणून पण वापरू शकता. याचे बरेच सारे क्वेश्चन मागे गेले, मुलं मला डाऊट विचारत होते, आता इथे कव्हर झाले. झेपलं का? ओके, तर हे पण तुमच्याकडे एक ऑप्शन आहे. चला एक क्वेश्चन देतो, झेपतो का बघूयात. CH3 C डबल बॉन्ड O ONA, याच्यामध्ये मी टाकून दिला NaOH इन द प्रेझेन्स ऑफ Ca. नीट बघा, नीट बघा, नीट बघा. शेवटच्या आज तुम्हाला व्हिडिओ दाखवतोच तुम्ही अख्खा लेक्चर काय केलं. आणि जर मला वाटलं की तुम्ही काहीच लक्ष नाही दिलं तर चॅलेंज देतो तुम्हाला, ट्रिपला नाही होत. काही करा. जर मला असं वाटलं की तुम्ही 50 to 60% क्लासमध्ये लक्ष नाही दिलं तर बघूनच घ्या. दुसरी पनिशमेंट देऊन तर यूज नाही, तुम्ही युजलेस आहे. ओके, तुमचा एन्जॉय फक्त कट करतो. काय होऊन झालं? एवढं निघून जाईल का? ओके चलो, काय निघून गेलं? Na2CO3 प्लस उरलं काय? CH4. झेपलं का अल्केन बनवायची मेथड? तर याने अल्केन पण बनवू शकता. सध्या आपल्याला काय बनवायचं होतं? बेन्झेनची मेथड. झेपली का? नवीन शिकायला भेटलं का? ओके, याला डिकार्बोक्झायलेशन म्हणतात, कारण की तुम्ही याच्यातून कार्बोक्झिलिक ग्रुपच काढून टाकला.
Na2CO3 ला जर हीट केलं ना तर NaO आणि CO2 ब्रेक होत असतो. पण अगेन आता ते दुसरीकडे शिकायचं, इथे काही टेन्शन घेऊ नका. हे पण झेपलंय का? चलो लास्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ बेन्झीन. लास्ट बोल रे बोल. अच्छा 150 झाले का? ओके चलो स्लाइड्स. अरे उसका टेन्शन ही मत लो. स्लाइड्स किती पण होतात, पुढे लक्ष द्या. ओके टाइम. ओके पुढे पुढे पुढे. कशापासून बनवायचंय? फिनॉल सर्वांना कळतो का? बेन्झीनच्या डोक्यावर काय लावायचा? OH. बेन्झीनच्या डोक्यावर लावायचा OH. ओके. बेन्झीनच्या डोक्यावर OH लावला तर याला फिनॉल असं म्हणतात, हे सर्वांना माहिती आहे. ही डायरेक्ट मेथड आहे, इथे काही वेगळं लक्षात नाही ठेवायचं. ही मेथड परत एका 12वीच्या चॅप्टर मध्ये येणार आहे. याच्यात झिंक डस्ट टाकायची. म्हणजे का झिंकला आधी मातीत टाकून मग घ्यायचं का? झिंक डस्ट म्हणजे झिंकचं पावडर डस्ट फॉर्म मध्ये, बरोबर आहे ना? झिंक जो असतो याचं मेकॅनिझम कॉम्प्लिकेटेड आहे, तुम्ही ट्रिकने लक्षात ठेवायचं. झिंक आणि ऑक्सिजन बाहेर कोण जातं? ZnO. उरलं काय? बाकी लोड घ्यायचा. तो ही पण बेन्झीनची बनवण्याची मेथड आहे. वेन वेपर्स ऑफ फिनॉल, फिनॉलच्या वेपर्स कशावरती हिट केल्या? झिंक डस्ट सोबत, तर बेन्झीन आणि ZnO बनतो. इथे तुमच्या मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ बेन्झीन सांगतो. लक्षात आलंय का? ओके. आता उरलं काय? फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज. पण तुमची इच्छा जरा जास्तच दिसते, तर तुम्हाला 5-5 मिनिटाचा ब्रेक चालेल.